सोपा उदाहरण समजा काय असणार आहे, जर तुम्ही 10 रुपयाची वस्तू 10 रुपयाची वस्तू जर तुम्ही 20 रुपयाला विकली, कितीला विकली? 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला जर विकली तर तुम्हाला जास्तीचे पैसे किती आले? 10 रुपये जास्तीचे आले. हे जे जास्तीचे म्हणजे तुमचा पैसे 10 रुपये होते पण तुमच्याकडे किती आले? 20 म्हणून ज्यावेळेस आपण 10 वजा करतो त्यावेळेस जास्त पैसे किती आले? 10 रुपये. किती रुपये जास्त आले? 10. म्हणजे हे जे जास्तीचे पैसे येणे म्हणजेच आपला काय झाला इथं? नफा झाला. काय झाला? नफा, प्रॉफिट झालं. ठीक आहे, फायदा झाला. बरोबर आहे. आपल्या पैसे होते 10 रुपये, आपल्याकडे आले किती? 20 रुपये. मग 10 रुपये काय झाला? आपला नफा झाला. आलं लक्षात? मग तोटा म्हणजे काय असतं सांगा बरं? तोटा म्हणजे नुकसान. तोटा म्हणजे नुकसान होतं, आहे की नाही? बर, हाच हेच उदाहरण जर आपण विरोधात घेतलं, काय विरुद्ध हे जर आपण काय केलं होते, चल बघूत आपण होते काय. हे जर उदाहरण आपण काय केलं उलट घेतलं तर काय होईल? जर आपण 20 रुपयाची वस्तू, किती रुपयाची वस्तू? 20 रुपयाची वस्तू जर 10 रुपयाला विकली, किती रुपयाला विकली रे? 10 रुपयाला जर विकली तर काय होईल? तोटा होईल. कसं काय? आपले किती रुपये गेले? 20 आहे ना, आपले 20 होते, आपल्याला मिळाले फक्त 10. म्हणजे हा काय झाला? 10 रुपये काय झाला? तोटा, नुकसान झालं. काय झालं? नुकसान. जवळचे पैसे गेले का दुसरे पैसे आले आपल्याकडे? जवळचे पैसे आपले 10 रुपये जास्त गेले, आहे ना. इथं काय झालं होतं? 10 रुपये जास्त आपल्याकडे आले होते. आलं लक्षात? म्हणजे इथं आपली कमाई झाली. काय झाली इथं? कमाई. आणि इथं काय झाली? कमाई झाली. नुकसान झालं. आपलेच 10 रुपये खर्च झाले. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? तोटा किंवा नुकसान. आणि ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट काय होते मिळते एक्स्ट्राचे 10 रुपये जाऊन आपल्याला किती आले? 20 रुपये आले. म्हणजे त्या 20 रुपयामधून ज्यावेळेस आपण आपले 10 रुपये काढून घेतले राहिले किती? 10. आले लक्षात? समजला का नफा आणि तोटा काय असतो? आणि हेच नफा आणि तोटा ज्यावेळेस आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरतो, आहे नाही. कधी कधी तुम्ही काय दुकानामध्ये जातो, दुकानामध्ये गेल्याच्या नंतर दुकानदार 20 रुपयाची वस्तू तर आपल्याला 25 रुपयाला विकतो. कितीला विकतो? 25 ला. मग एक्स्ट्रा आपले म्हणजे त्या दुकानदाराला जास्तीचे किती पैसे भेटले रे? 5 रुपये भेटले. आलं लक्षात? म्हणजे त्यांना ती वस्तू घेताना किती रुपयाला आणली होती? 20 रुपयाला. आणि विकताना कितीला विकली? 25 ला. कितीला? 25 ला. आणि त्यामधून आपण बघा इथं 25 मधून ज्यावेळेस आपण 20 वजा केले तर राहिले किती? 5. तर राहिले किती? 5. मग हे 5 रुपये त्याला काय झाले? जास्तीचे मिळाले. म्हणजे त्याने त्याची काय केली? कमाई केली. कमाई केली म्हणजेच काय झाला? आता ह्याला नफा झाला. आलं लक्षात? बर, आणि तीच वस्तू त्यानं जर 20 रुपयाची वस्तू आपल्याला 15 रुपयाला जर विकली, त्यानं 20 रुपयाची वस्तू आपल्याला कितीला विकली? 15 रुपये विकली, तर त्याला काय झाला? किती रुपये तोटा होतो? 5 तोटा होतो. का? कारण त्याचे स्वतःचे पैसे गेले किती? 20 रुपये आणि त्याला आले फक्त 15. म्हणजे 5 रुपये त्याच्या स्वतःच्या खिशातून खर्च झाले. स्वतःच्या खिशातून खर्च झाले म्हणून त्याला इथं काय झालं? नुकसान झालं. नुकसान म्हणजेच काय झाला? तोटा. आणि इथं काय झाला? नफा. मग यावरून काय होत असतंय? नफा आणि तोट्याचं एक सूत्र तयार होत असते. काय होत असतं? सूत्र. ठीक आहे, तर बघा आपण मग ते नफा आणि तोट्याचं सूत्र कसं तयार झालं ते पाहूत. आलं लक्षात? तुम्हाला तर समजलं का नाही? ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस आपण खरेदी केलेली वस्तू जास्त पैशाला विकतो. किती पैशाला विकतो? जास्त. आलं लक्षात? मग काय होतो बघा नफा. नफा काय असतो? ज्यावेळेस आपण खरेदी किंमत आहे की नाही, खरेदी किंमत कमी असते आणि विक्री किंमत जास्त असते. नफा कधी असतो? खरेदी किंमत
कमी आणि विक्री किंमत जास्त. मग मला सांगा, जास्त संख्येतून कमी संख्या वजा करायची का कमी संख्येतून जास्त संख्या वजा करावी लागते? जास्त संख्येतून कमी संख्या वजा करायची. मग इथं सांगा, जास्त कधी येणार आहेत नफा म्हणल्यास आपण विकल्यास. कधी येणार आहेत? विकल्यास. म्हणून इथं विक्री किंमत काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत आहे का नाही? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मी काय सांगितलं, नफा कधी होतो? ज्यावेळेस पैसे जास्त येतात. आलं लक्षात? मग खरेदी कमी असते आणि विक्री जास्त असते. कधीही आपल्या गणिताचा नियम काय असतो रे? जास्त मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायचे. बरं समजा विक्री किंमत, आता खरेदी किंमत होती आपली 10 रुपये. किती रुपये होती? 10 रुपये. आणि विक्री किंमत किती होती? 20 रुपये. किती रुपये? 20 रुपये. मग आपलं बरोबर आलं का बघा सूत्र? 20 मधूनच 10 मायनस करायचे असतात का 10 मधून 20 जातात का? नाही. म्हणून 20 वजा 10. नफा किती आला? 20 मधून 10 गेले 10. मग नफा किती झाला इथे? 10 रुपये. नफा किती झाला? 10 रुपये. आलं का? सूत्र तयार झालं बघा. आपलं काय सूत्र तयार झालं? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता बघायचं आपल्याला तोटा. आपल्याला काय बघायचंय? तोटा. तोटा कधी होतो? आपल्यापासून जास्त पैसे काय होतात? खरेदीला जातात. कशाला जातात? खरेदीला. म्हणजे आपण 20 रुपयाची वस्तू घेतो, विकत घेतो आहे की नाही? खरेदी करतो. किती? 20 रुपयाची वस्तू खरेदी करतो आणि विकतो कितीला? 10 रुपयाला. विकतो कितीला? 10 रुपयाला. 20 मधून 10 मायनस करायचे का 10 मधून 20 मायनस करायचे? 20 मधून 10 मायनस करायचे. मग इथं मला सांगा, तोट्यामध्ये खरेदी किंमत जास्त असते का विक्री किंमत जास्त असते? खरेदी किंमत. म्हणजे आपण पैसे ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस आपले पैसे जास्त गेलेत ना, आहे की नाही? मग इथं काय होते? खरेदी किंमत जास्त असते आणि विक्री किंमत काय असते? कमी. म्हणूनच काय करायचं? गणिताचा नियम, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, जास्त संख्येतून कमी संख्या वजा करायची. म्हणून खरेदी किंमत मधून काय झाली? विक्री किंमत वजा केली त्यावेळेस काय होत असते? आपला तोटा येतो. काय होतो? तोटा येतो. मग खरेदी आपण सांगितलं होतं तोटा कधी होतो? ज्यावेळेस 20 रुपयाची वस्तू आपण कितीला विकतो रे? 10 रुपयाला, आहे की नाही? 20 रुपयाची वस्तू कितीला विकतो आपण? 10 रुपयाला विकतो. त्यावेळेस हा 10 रुपये काय होतो? तोटा होतो. मग तोटा बरोबर किती झाला? 10 रुपये. किती झाला रे? 10 रुपये. इथं पण मग आपल्याला तोट्याचं सूत्र मिळालं. तोटा बरोबर काय? तर मग खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आपल्याला बघा सोप्याकडून आपण सूत्राकडे गेलो का नाही? आपल्याला माहित होतं का नफा किंवा तोट्याचं सूत्र? नाही. पण आपण आपल्या व्यवहारामध्ये जे काही आपण आपल्याला